मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्याने आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान। गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी विवंचनेत। वनपट्टेदार शेतकऱ्यांचे पीक विम्याबाबत पाठपुरावा शासन प्रशासनाने दुर्लक्ष। तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या फळ बागेच्या मोठे नुकसान झाले आहे। 9 वनपट्टेदार शेतकऱ्यांच्या सुमारे 1000 आंब्याच्या झाडांच्या पक्वकैरी वादळामुळे पडल्या आहेत। वादळामुळे झालेले नुकसानाचा गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याचा मोबदला मिळाला नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे। शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे। सातपुड्यातील डोंगर टेकड्यात असलेले रावलापाणी परिसरात गुरुवारी रात्री 8 ते 10च्या सुमारास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने आंब्याच्या बागातील आंब्याच्या झाडाला आलेला कैऱ्या गळून पडल्याने वनपट्टेदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रतिलाल पावरा यांचे आंब्याचे 500 झाडे, राजेंद्र पावरा यांचे 51 झाडे, लावीबाई पावरा यांचे 45 झाडे, नारसिंग पावरा यांचे 24 झाडे, सुरेश पावरा यांचे 18 झाडे, विकार्या पावरा यांचे 36 झाडे, गंगाराम रुमकुल यांचे 80 झाडे, लिंबा ठाकरे यांचे 56 झाडे, कांतलाल वळवी यांचे 100 झाडाची आंब्याचे बागा आहेत। वादळी वाऱ्याने झाडावरील कैऱ्या झोडपले गेल्याने मोठे नुकसान आहे। गेल्या 3 वर्षापासून वादळी वाऱ्याने नुकसान होत असल्याने नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने वनपट्टेदार शेतकरी हतबल झाला आहे। शासनाने लक्ष घालावे, पीक विमा भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। सप्तनगरी